समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुर की राजनीति से इस वक्त की सबसे बड़ी खबर सामने आई है। हालिया चुनाव में भारतीय जनता पार्टी ने शानदार प्रदर्शन करते हुए जिले की 27 में से 22 सीटों पर जीत दर्ज की है। इस ऐतिहासिक विजय के साथ नागपुर एक बार फिर बीजेपी का मजबूत गढ़ साबित हुआ है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस जीत पर जिले के सभी कार्यकर्ताओं, नवनिर्वाचित जनप्रतिनिधियों और जनता का दिल से आभार जताया है। उन्होंने कहा कि यह जीत सिर्फ आंकड़ों की नहीं बल्कि नागपुर की जनता द्वारा उनके नेतृत्व पर जताए गए भरोसे की जीत है। फडणवीस ने कार्यकर्ताओं की मेहनत और समर्पण की सराहना करते हुए कहा कि पार्टी आगे भी विकास और सुशासन के रास्ते पर मजबूती से काम करती रहेगी। इस जीत से बीजेपी ने नया उत्साह देखने को मिल रहा है और नागपुर को पार्टी का बालेकिल्ला माना जा रहा है। या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि 27 पैकी 22 नगरपालिका भाजपच्या झेंड्याखाली आपण जिंकलो। आणि एकूणच आपण जर विचार केला तर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्या महायुतीच्या 24 नगरपालिका त्या ठिकाणी निवडून आल्या आणि 2 नगरपालिका आपण कमी मतांनी हरलो। पण मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल आपल्याला मिळालाय आणि म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदार भगिनी आणि बंधूंचं मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवला। कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे। आणि काल एकूणच आपली जी महायुती आहे त्या महायुतीला एकूण जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी 75% नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत। आणि आपण जर विचार केला तर जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून 50च्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आणि आपले 210 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे हे देखील या ठिकाणी स्पष्ट होते। भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राइक रेट आपला आहे। आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत, हा देखील एक रेकॉर्ड आहे।